प्रश्नशास्त्राला अत्यंत प्राचीन, गंभीर आणि शास्त्रीय परंपरा आहे. म्हणजे एखादा दिवा दडलेली वस्तू तुम्हाला दाखवतो, तसं हे जे प्रश्नशास्त्र आहे ते जीवनात गोंधळ जो आपल्या झालेला असतो, दडलेला असतो, त्याचा अर्थ स्पष्ट करत असतं. जन्मकुंडली ही जन्माच्या क्षणाची असते आणि प्रश्नकुंडली ही प्रश्नाच्या क्षणाची असते. हा त्यातला फरक आहे. जन्मकुंडली आयुष्याचा व्यापक नकाशा देते आणि प्रश्नकुंडली एखाद्या विशिष्ट क्षणाचं गूढ उलगडत असते. प्रश्न हा फक्त एक वाक्य नसतो, तर तो संपूर्ण वातावरण तुमच्या जवळ घेऊन आलेला असतो. आणि अभ्यासू जर खरंच ज्योतिषी असेल तर त्या संपूर्ण वातावरणाचं तो वाचन करतो, न की फक्त प्रश्नकुंडलीचं वाचन करतो. नमस्कार मंडळी, आज आपण ज्योतिषशास्त्रातील एका अत्यंत रंजक, सूक्ष्म आणि आश्चर्यकारक अशा विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे प्रश्नकुंडली आणि त्यामागचं गंभीर शास्त्र म्हणजे प्रश्नशास्त्र. आता प्रश्नकुंडली म्हणजे काय, प्रश्नशास्त्र म्हणजे काय, ही नावं फक्त आपण ऐकलेली असतात, पण दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर कसा करायला पाहिजे किंवा कसा होत असतो, किंबहुना ज्योतिषशास्त्रामध्ये या गोष्टी का आवश्यक आहेत इत्यादी जी काही सविस्तर माहिती आहे ती या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत. जरूर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. आपल्या प्रत्येकाला आपली जन्मकुंडली माहीत असते. म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान यावरून पत्रिका तयार होते आणि त्या आधाराने आपण जीवनाचा विचार करतो, त्याला जन्मकुंडली म्हणतात. पण जीवनामध्ये असे अनेक प्रसंग अनेकदा येतात जेव्हा माणसाजवळ जन्मवेळ देखील अचूक नसते. काही वेळेला तर कधी पत्रिका नसते, कधी पत्रिका असली तरीही मनात एक तातडीचा प्रश्न निर्माण झालेला असतो आणि तो प्रश्न एवढा ठाम असतो की त्याचं उत्तर मात्र आपल्याला लगेच हवं असतं. अगदी उदाहरणार्थ म्हणजे माझं हे अमुक एक काम होईल का, हरवलेली वस्तू मला मिळेल का, अमुक एक संबंध माझे टिकतील का, प्रवास सफल होईल का, नोकरीत बदल करावा का, लग्न जुळेल का, आजारी माणूस बरा होईल का, इत्यादी अनेक प्रश्न असतात. अशा वेळी भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये एक विलक्षण अशी शाखा सांगितली आहे, तीच म्हणजे प्रश्नकुंडलीची शाखा. त्यालाच प्रश्नशास्त्र असं म्हणतात. आणि त्या प्रश्नाचा जो क्षण असतो तो पकडून बनवली जाणारी पत्रिका म्हणजे प्रश्नकुंडली असं त्याला म्हटलं जातं. आता सर्वात मूलभूत प्रश्न म्हणजे काय, तर प्रश्नकुंडली म्हणजे नेमकं काय आहे. तर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या क्षणी प्रश्नकर्ता जो मनुष्य असेल तो आपल्या मनातील ठाम प्रश्न घेऊन ज्योतिषाजवळ जातो किंवा फोनवर विचारतो आणि तो प्रश्न स्पष्टपणे विचारतो, त्या क्षणाची जी काही कुंडली आकाशाच्या नकाशानुसार तयार होते तिला प्रश्नकुंडली असं म्हटलं जातं. जन्मकुंडली ही जन्माच्या क्षणाची असते आणि प्रश्नकुंडली ही प्रश्नाच्या क्षणाची असते. हा त्यातला फरक आहे. हा फरक साधा वाटतो, पण यामागे फार मोठं तत्वज्ञान आहे. किंबहुना भारतीय ज्योतिष परंपरा आपल्याला नेहमी सांगते की प्रश्न हा फक्त शब्द नसतो, तर तो मनाचा स्पंदन आणि संवेदनशील बिंदू असतो. तो कर्माच्या परिपाकाचा क्षण असतो. तो नियतीच्या दारावर पडलेली टकटक असते आणि त्या टकटकाला विश्व त्यावेळेला उत्तर देत असतं. प्रश्नकुंडली म्हणजे त्या उत्तराचं वाचन ज्योतिषी त्याच्या ज्ञानाने करत असतो. म्हणूनच प्रश्नकुंडली हा एक फक्त चार्ट नाही आहे मित्रांनो, तर ती त्या क्षणातील दैवी संकेतांचे प्रतिबिंब असलेली कुंडली असते. ती प्रश्नाच्या जन्माची कुंडली असते असं म्हणायला हरकत नाही. जसं बालक जन्माला येते तसंच एक प्रश्न सुद्धा त्या क्षणी जन्माला आलेला असतो आणि त्या प्रश्नाचा जन्मक्षण म्हणजे प्रश्नकुंडलीचा आधार असतो. काही लोकांना असं वाटतं की प्रश्नकुंडली म्हणजे नुसता अंदाज आहे किंवा एखाद्या लोकपरंपरेतील सैल कुठली तरी पद्धत आहे, तर तसं अजिबात नाही आहे. प्रश्नशास्त्राला अत्यंत प्राचीन, गंभीर आणि शास्त्रीय परंपरा आहे. किंबहुना ज्योतिषशास्त्रात षटपंचाशिका, दैवज्ञ वल्लभा, प्रश्नमार्ग असे अनेक ग्रंथ या प्रश्न विषयावर प्रकाश टाकणारे आपल्या आचार्यांनी लिहिलेले आहेत. या ग्रंथांमध्ये प्रश्नकाळ, प्रश्न लग्न, चंद्र, निमित्त, प्रत्येक स्थानाचा विचार आणि फलाचा निर्णय कसा करायचा याचं सविस्तर विवेचन केलेलं आहे. म्हणजे प्रश्नशास्त्र ही उथळ कुठली तरी शाखा नाही आहे, तर ती अत्यंत प्रगल्भ अशी ज्योतिषशास्त्रातली सुसूत्र अशी शाखा आहे.
आणि परंपरेने ती मान्य केलेली आहे. या ठिकाणी मला एक संस्कृत वचन आठवतंय. वराह मिहिराचार्य असं सांगतात की व्यंजयती शास्त्रमेतत् तमसो द्रव्याणि दीप इव. किती सुंदर अर्थ त्यांनी या श्लोकामध्ये सांगितला आहे. अंधारात जसा दीप म्हणजे एखादा दिवा दडलेली वस्तू तुम्हाला दाखवतो, तसं हे जे प्रश्नशास्त्र आहे ते जीवनात गोंधळ जो आपल्या झालेला असतो, दडलेला असतो, त्याचा अर्थ स्पष्ट करत असतं. हे वचन प्रश्नशास्त्राचं नेमकं सामर्थ्य आपल्याला सांगतंय. प्रश्नशास्त्र आहे ते भविष्य घडवत नाही, पण ते अंधारातला मार्ग तुम्हाला दाखवत असतं. ते संभ्रमात कधीही तुम्हाला टाकत नाही, तर प्रकाशच टाकत असतं. ते अनिश्चिततेला अर्थ देणारं असं एक शास्त्र आहे. आता एक प्रश्न असा येतो की प्रश्नशास्त्र स्वतंत्र आहे, पण त्याचा पाराशरी किंवा इत्यादी ग्रंथांशी, जुने जे आचार्यांनी लिहिले आहेत, ऋषींनी लिहिले आहेत, त्याच्याशी संबंध काय आहे? तो संबंध अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्नशास्त्राचे स्वतंत्र ग्रंथ असले तरी त्याच्या निर्णयामध्ये वापरली जाणारी जी काही मूलतत्व आहेत ती कोणती असतात? तर लग्नस्थान, प्रत्येक भाव म्हणजे स्थान, त्यानंतर भावेश, ग्रहस्वभाव, शुभाशुभ फलं जी आहेत मिळणारी ती, ग्रहांच्या दृष्टी, ग्रहांचे योग, चंद्राच्या प्रत्येक अवस्था, कार्यसिद्धी, अडथळे कोणते येणार आहेत, ही सर्व पाराशरी परंपरेतली मूलतत्व आहेत. ज्योतिषशास्त्रातली तीच इथे वापरली जातात. म्हणून प्रश्नकुंडली ही काही कमी दर्जाची पद्धत नाही आहे. ती जातकशास्त्राचीच एक प्रसंगाच्या आधारित असलेली शाखा आहे. जन्मकुंडली आयुष्याचा व्यापक नकाशा देते आणि प्रश्नकुंडली एखाद्या विशिष्ट क्षणाचं गूढ उलगडत असते. हे वाक्य विशेष लक्षात ठेवण्याजोगं आहे. जन्मकुंडली आयुष्य सांगते, प्रश्नकुंडली क्षणाचं रहस्य सांगते. आता प्रश्न असा आहे की प्रश्नकुंडलीची गरज नेमकी कधी पडते? तर जेव्हा प्रश्न हा तत्काळ असतो, जेव्हा जन्मवेळ देखील एखाद्याची उपलब्ध नसते किंवा ॲप्रॉक्झिमेशन असतं, अंदाजपंचे काहींच्या वेळा असतात. उदाहरणार्थ दुपारी 12 ते 3 मध्ये कधीतरी जन्म झालेला असं असेल तर त्यावेळेला नक्की कुंडली काढता येत नाही. अशा वेळेला प्रश्नकुंडली काम करते. जेव्हा एखाद्या विशिष्ट निर्णयावर स्पष्ट मार्गदर्शन हवं असतं, जेव्हा मनात अस्वस्थता असते आणि शंका फार तीव्र झालेली असते. अगदी उदाहरणार्थ म्हणजे अमुक एक व्यवहार असेल तुमचा कुठला तरी, तो करावा का? किंवा आजचा प्रवास मी करावा का? की हरवलेली वस्तू एखादी जी आहे ती मिळेल का? मी मगाशी सांगितलं माझं लग्न लवकर जुळेल का? ही जी नोकरीची संधी मला आलेली आहे ती मी स्वीकारावी का? कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागेल का? प्रश्नशास्त्र अशा प्रश्नांना दिशा देण्याचा प्रयत्न नक्की करतं. हे फक्त हो किंवा नाही असा अंदाज देत नाही, ते कधी ते पण सांगतं. म्हणजे विलंबाने होणार आहे का तत्काल होणार आहे का प्रयत्नानंतर हे काम होणार आहे. कधी नाही पण सांगतं, असे अनेक मार्ग खुले करतं. कधी यश आहे हे पण सांगतं, कधी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे हे पण सांगतं. त्यामुळे प्रश्नशास्त्र फार मानवी आणि व्यावहारिक वाटतं. आता प्रश्नकुंडली कशी पाहतात ते पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याची मूलतत्व समजून आता आपण थोडक्यात घेऊयात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर प्रश्न लग्न. प्रश्न लग्न म्हणजे त्या प्रश्नाचा केंद्रबिंदू असतो. प्रश्नकर्त्याची जी मानसिक अवस्था आहे ते दाखवणारं असे हे प्रश्न लग्न असतं. प्रश्न ज्या वेळेला विचारलाय त्यावेळेला पूर्व क्षितिजावर जी रास उदित होते त्याला प्रश्न लग्न म्हणतात. ते त्याचं मन दाखवतं, त्या व्यक्तीचं, त्याची भूमिका दाखवतं आणि त्या प्रश्नाची ऊर्जा सुद्धा हे प्रश्न लग्न दाखवतं. दुसरा महत्त्वाचा घटक त्या प्रश्नकुंडलीतला चंद्र जो असतो, चंद्राची पोझिशन आहे. प्रश्नशास्त्रामध्ये चंद्राला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे, कारण चंद्र म्हणजे प्रत्यक्ष मन आहे. चंद्र म्हणजे तात्कालिकता आणि चंद्र म्हणजे घटनेचा प्रवाह आहे. चंद्र म्हणजे प्रश्न जिवंत आहे की वरवरचा आहे याचाही सूचक घटक असतो. तिसरा महत्त्वाचा घटक संबंधित स्थान, म्हणजे कोणत्या स्थानाशी निगडीत कोणत्या विषयाचा प्रश्न आहे त्यानुसार तो भाव किंवा ते स्थान घेतलं जातं. उदाहरणार्थ विवाहासाठी 7वा भाव, नोकरीसाठी 10वा भाव, धनासाठी 2रा आणि 11वा भाव, रोगासाठी 6वा भाव, प्रवासासाठी 3रा, 9वा, 12वं स्थान, संततीसाठी 5वं स्थान, विवाद जे कोर्ट कचेऱ्या असतात त्याच्यातील 6वा आणि 7वा भाव. चौथा घटक महत्त्वाचा याच्यामध्ये तो म्हणजे भावेश, म्हणजे त्या स्थानाचा स्वामी त्या प्रश्नकुंडलीमध्ये कुठं पडलाय, तो बलवान आहे का, शुभ ग्रहांनी दृष्ट आहे का, पापग्रहांनी तो बाधित आहे का, तो कार्यसिद्धी देणाऱ्या स्थितीत आहे का की अडथळा निर्माण करतोय.
हे बघितलं जातं. आणि पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे योग, ग्रहांच्या दृष्टी आणि एकूणच रचना त्या प्रश्नकुंडलीची कशी आहे. कारण एक ग्रह बघून कधीही निर्णय होत नाही, पूर्ण चित्र जे आहे ते पाहायला लागतं. कार्यास मदत होते आहे का, विलंब आहे का, पुनर्प्रयत्न करायला लागतील का, माझी फसवणूक होणार आहे का, गैरसमज होणार आहेत का, मनातली भीती जास्त आहे का, की अडथळा खरोखरच जास्त आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होतं की प्रश्नकुंडली हे फक्त गणित नाही आहे, तर तो निरीक्षणाचा विषय आहे, संकेतांचं वाचन आहे. ती मन, काळ आणि ग्रह यांच्या संयोगाची भाषा आहे. आणखी एक आकर्षक मुद्दा सांगतो, तो म्हणजे प्रश्नशास्त्रात फक्त ग्रह नाहीत तर निमित्त देखील महत्त्वाची मानली गेली आहेत. प्रश्नकर्ता प्रश्न विचारायला आलाय कसा, त्याचा आवाज कसा आहे, तो प्रश्न विचारताना त्याच्या शरीराचे हावभाव, चेष्टा कशा आहेत, तो कोणत्या बाजूला बसलेला आहे, तो कोणती वस्तू हातात घेऊन तुम्हाला प्रश्न विचारतोय, कोणत्या दिशेने आलाय, प्रश्न विचारताना कोणता शकून किंवा कोणता संकेत ज्योतिषाला दिसला. अनेक गोष्टी वराह मिहिराचार्यांनी सांगितलेल्या आहेत. यातून काय समजतं तर भारतीय परंपरेचा दृष्टिकोन किती व्यापक आहे हे समजतं आपल्याला. ते म्हणतं शास्त्र आपलं की क्षणातील प्रत्येक गोष्ट ही अर्थवाही असते. प्रश्न हा फक्त एक वाक्य नसतो, तर तो संपूर्ण वातावरण तुमच्या जवळ घेऊन आलेला असतो. आणि अभ्यासू जर खरंच ज्योतिषी असेल तर त्या संपूर्ण वातावरणाचं तो वाचन करतो, न की फक्त प्रश्नकुंडलीचं वाचन करतो. इथे ज्योतिषाची जबाबदारी फार मोठी असते मित्रांनो. प्रश्नकुंडली बघणारा माणूस फक्त गणित करणारा नसावा, तो शांत असावा, निरीक्षक असावा, शास्त्रामध्ये पारंगत असावा, उपासना मंत्र सामर्थ्य असणारा असावा, तटस्थ असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारीने उत्तर देणारा असावा. कारण प्रश्नकुंडलीत लोक अनेकदा मनातील भीती घेऊन आलेले असतात, कधी हताश झालेले असतात, हताशा घेऊन आलेले असतात, कधी आशासुद्धा घेऊन आलेले असतात, कधी असुरक्षितता घेऊन आलेले असतात. अशा वेळी उत्तर देणं म्हणजे केवळ फल सांगणं नाही आहे, तर एक प्रकारे मनाला दुसऱ्याच्या दिशा देण्याचं ते कार्य असतं. म्हणून प्रश्नकर्ता देखील प्रामाणिक हवा, प्रश्न देखील खरा हवा. सर्वात महत्त्वाचं मी सांगतो की ज्योतिषाची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने, उपहासाने, चाचणी म्हणून, विनोदाने किंवा गोंधळ घालण्यासाठी विचारलेला प्रश्न हा कधीही फलदायी ठरत नाही असं ज्योतिषशास्त्रात दिलंय. प्रश्न जितका जिवंत, जितका अत्यंत मनापासून, तितकी प्रश्नकुंडली अर्थपूर्ण आणि बोलकी असते. आता एक उदाहरणच घेऊयात. समजा एखादी व्यक्ती विचारतीये, माझी सोन्याची जी अंगठी आहे ती हरवली आहे, ती मला परत मिळेल का. आता प्रश्न हा तुम्हाला दिसताना अगदी साधा आणि सर्वसामान्य आहे, पण प्रश्नशास्त्राच्या दृष्टीने तो फार गंभीर असू शकतो. अशा वेळी त्यावेळी प्रश्न, जेव्हा पहिला प्रश्न त्या व्यक्तीने विचारलेला आहे कोणाला तरी, त्यावेळेचं प्रश्न लग्न, लग्नेश, त्या कुंडलीतला दुसरा भाव, चौथा भाव, चंद्र, ज्या नक्षत्रावर ती हरवली ते नक्षत्र आणि चोरी किंवा गुप्ततेशी संबंधित जी काही स्थानं आहेत त्यांचा विचार केला जातो. जर शुभ ग्रहांचं सहाय्य असेल, धनस्थान त्या प्रश्नकुंडलीतलं सुरक्षित असेल आणि चंद्र अनुकूल असेल तर वस्तू मिळण्याची शक्यता वाढते. जर तीव्र पापप्रभाव असेल, हानिकारक संबंध असतील तर मिळण्यात अडथळा दिसतो. म्हणजेच प्रश्नशास्त्र सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन प्रश्नाला सुद्धा दिशा देऊ शकतं. दुसरं उदाहरण म्हणजे एखादी व्यक्ती विचारते, माझं लग्न या वर्षी जुळेल का. आता इथे सप्तम स्थान त्या प्रश्नकुंडलीतलं सप्तमेश, शुक्र, त्या स्त्रीने विचारला प्रश्न तर गुरु, चंद्र, लग्नेश आणि कार्यसिद्धीचे योग जे आहेत ते बघितले जातात. जर शुभ संबंध असतील प्रश्नकुंडलीमध्ये तर योग अनुकूल असतात, अडथळे कमी असतील तर संबंध पुढे जाण्याची चिन्ह सुद्धा दिसतात. पण जर विलंबकारक योग असतील, 6, 8, 12 संबंध असतील त्या भावेशाचे किंवा भ्रम निर्माण करणारी जर प्रश्नकुंडलीची विशिष्ट रचना असेल तर संयम, पुनर्प्रयत्न किंवा सावधगिरी सांगावी लागते. याच ठिकाणी प्रश्नशास्त्राची सूक्ष्मता लक्षात येते. ते फक्त होईल असं म्हणत नाही, तर ते सांगतं की कधी होईल, कशामुळे विलंब होतोय, कुठे नक्की अडथळा आलाय आणि काय सावधगिरी घ्यायची हे पण सांगतं. प्रश्नकुंडलीचं आणखीन एक सौंदर्य म्हणजे ती काही वेळेला फक्त प्रश्नाचं उत्तर देत नाही, तर प्रश्नामागचं मन देखील दाखवते. माणूस विचारतो एक प्रश्न, पण आतून त्याची भीती किंवा अंतर्मन वेगळंच काहीतरी सांगत असतं. तो विचारतो नोकरी मिळेल का, पण आतून त्याच्या मनात असतं की मी खरंच यासाठी सक्षम आहे का.
तो विचारतो लग्न जुळेल का, पण आतून असतं की माझं आयुष्य अपूर्ण राहील का. तो विचारतो वस्तू मिळेल का, पण आतून असतं मी निष्काळजी तर नाही ना. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश असा की प्रश्नशास्त्राचं सामर्थ्य असं की कधी कधी ते प्रश्नापेक्षा देखील खोल स्तरावर प्रकाश टाकतं. म्हणूनच ते केवळ भविष्य कथन नाहीये, ते अंतर्मन आणि काळ यांना ओळखण्याचा एक संगम आहे. म्हणून प्रश्नकुंडली म्हणजे फक्त प्रश्नाचं उत्तर नाही, ती त्या क्षणातील नियतीचा संकेत आहे. आधुनिक काळात अनेक जण विचारतात ही अंधश्रद्धा आहे का. त्याचं उत्तर अतिशय संतुलितपणे ज्योतिषांनी द्यायला पाहिजे. प्रश्नशास्त्र ही अंधश्रद्धा नाही आहे, पण अंधविश्वासाने जर वापरलं तर ती चूक होऊ शकते. हे एक मोठं शास्त्र आहे. त्यासाठी त्यातला अभ्यास हवा, निरीक्षण हवं, शांतता हवी, तर्क हवा, उपासना हवी, ग्रंथांचा आधार हवा आणि सर्वात महत्त्वाचा अनुभव हवा. म्हणून प्रश्नकुंडली ही जादू नाही आहे, ती खेळ नाही आहे, ती अंदाजबाजी नाही आहे, तर ती शास्त्रातील सूक्ष्म अशी निर्णय पद्धती आहे. म्हणून शास्त्र सांगतं यदुपचितम अन्यजन्मनि शुभाशुभम तस्य कर्मण पंक्तिम व्यंजयति शास्त्रमेतत् तमसो द्रव्याणि दीप इव. मगाशीच मी सांगितलं अंधारात जसा दीप दडलेली वस्तू दाखवतो, तसं हे शास्त्र जीवनातील गोंधळात दडलेला अर्थ स्पष्ट करत असतो. म्हणून मित्रांनो, प्रश्नकुंडली ही ज्योतिषशास्त्रातील अत्यंत उपयुक्त, जिवंत आणि प्राचीन अशी शाखा आहे. ती तातडीच्या प्रश्नांवर प्रकाश टाकते, ती जन्मवेळ नसली तरी दिशा देते, ती हरवलेली वस्तू, विवाह, नोकरी, प्रवास, रोग, व्यवहार, विवाद अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्याला शिकवते की विश्व हे मूक नाही आहे, काळ हा निरुत्तर नाही आहे. योग्य क्षणी विचारलेला प्रश्न योग्य पद्धतीने जर पाहिला तर त्यात उत्तराचा प्रकाश आपल्याला नक्कीच असतो. म्हणूनच शेवटी मी एवढंच म्हणेन की जन्मकुंडली आयुष्याचा नकाशा देते आणि प्रश्नकुंडली क्षणाचं गूढ हे नक्की उलगडते. आणि अजून एक वाक्यात सांगायचं झालं तर प्रश्नकुंडली म्हणजे त्या क्षणात दडलेल्या दैवी संकेतांचं वाचन होय. धन्यवाद.